स्वागतम. मनातली गाणीच्या 40व्या संगीत पारिवारिक मैफिलीत सर्व रसिकांचे हृदयस्पर्शी स्वागत. आपला आवडता मनातली गाणी यूट्यूब चॅनल सुरू झाल्यामुळे अधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहे. रीच आणि स्प्रेड वाढल्याने जास्त संख्येने सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट येत आहेत. शेअर मोर, लाईक मोर. थँक यू. आजचा मनातली गाणीचा 40वा भाग समर्पित आहे एका दिग्गज संगीतकाराला, ज्याचं नाव मराठी सिनेसंगीतात अजरामर आहेच. भारतीय सिनेसृष्टीला त्यांनी अनमोल रत्न गायिका मंगेशकर भगिनी, लता, आशा आणि उषा यांच्या रूपाने सादर केले आहेत. हे त्यांचं श्रेय फार कमी रसिकांना माहीत आहे. त्यांनी सुप्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र आणि चित्रगुप्त यांच्या असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून उत्तम काम केलं आहे. काही चित्रपट हिंदी सुद्धा त्यांनी संगीत दिग्दर्शित केले. त्यांची पहिली म्युझिक अरेंजमेंट ये जिंदगी उसी की है आहे. चतुरस्थ संगीतकार डी उर्फ दत्ता डावजेकर यांचा 19 सप्टेंबर स्मृती दिवस मनातली गाणी श्रद्धा सुमन अर्पित करीत आहे. पहिलं गाणं आजही पहाटेच्या मंगल समयी रेडिओवर लागतं. आशाजींच्या आवाजात ऐकूया. आशाजींनी जवळपास 100 गाणी डीडींच्या म्युझिक डिरेक्शनमध्ये केली आहेत. सर्व एक से बडकर एक आहेत. भक्तिरसात राममय होऊया. एकदाच
डी दत्तात्रय डावजेकरांचे वडील बाबूराव लोकनाट्यांना, उर्दू नाटकांना तबल्याची साथ करायचे. संगीतामध्ये गती असणाऱ्या डीडींनी तबला आणि पेटी वर मास्टरी मिळवली. गाण्याच्या चाली बांधणं सुरू केलं. प्रसिद्ध अभिनेत्री शांता आपटेंनी त्यांना साथीकरता बोलावलं. स्टेज शोजकरिता दूरपर्यंत अलाहाबाद, लाहोर, अमृतसर, सिमला, पटना अशा ठिकाणी परफॉर्मन्सेस दिले. आश्चर्य म्हणजे त्या जमान्यात त्यांना 20 रुपये महिना पगार पण मिळायचा. ऐकूया दुसरं गीत आशा भोसले यांच्या खट्याळ आवाजात. करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उभी काढली काढली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली. चुप येऊन पाठी मागून, गुप चुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली. अंगाला तवायचं काही कारण होतं का? समोर ठाके उभा पाडवा, हातच धरला माझा उजवा. मीही चिडले, मीही चिडले, मीही सताडले, मीही चिडले, मीही सताडले, वनमाला बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उभी काढली काढली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली बाई माझी, करंगळी मोडली. मास्टर विनायक बीबी नंदाचे वडील यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये नोकरीवर होते डीडी. तिथे एक किडकिडीत खूप लांब केस असलेल्या मुलीची ऑडिशन घेतली. तिला पाहिल्यावर वाटले ही काय गाणार, पण जसं तिने गाणे म्हटलं डीडी खुश झाले. तू अजून गाणे म्हण, मी तुला चॉकलेट देतो असे सांगून 4-5 गाणी गाऊन घेतली आणि धावत मास्टर विनायकांकडे गेले व म्हणाले, ही मुलगी मागेल तेवढा पगार द्या, पण हिला नोकरीला ठेवाच. अप्रतिम गाते. मास्टर विनायक म्हणाले, अहो डावजेकर, ही माझी पुतणी, मास्टर दीनानाथांची मुलगी लता मंगेशकर. वसंतराव जोगळेकरांच्या आपकी सेवा में चित्रपटात लताने पा लागू करजोरी
हे पहिले हिंदी गाणे डीडींच्या म्युझिक डिरेक्शनमध्ये गायले. त्यामुळे लताला सर्वप्रथम सिनेजगतात गायिका म्हणून ओळख देण्याचा मान डीडींना मिळाला. ऐकूया लता मंगेशकरांच्या मधुर स्वरात हे गीत. चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी चांदणे फुलले माझ्या मनी चांदण्यात ह्या धरणी हसते चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी चांदणे फुलले माझ्या मनी आभाळाची धरणीवरती आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती अशीच आहे अखंड प्रीती त्या प्रीतीच्या शीतलतेने सुखावली रजनी चांदणे फुलले माझ्या मनी चांदणे फुलले माझ्या मनी ओली वाळू झाली रुपेरी ओली वाळू झाली रुपेरी नाच नाचते सागर लहरी नाच नाचते सागर लहरी चांदणे फुलले माझ्या मनी चांदणे फुलले माझ्या मनी. शाळेतले संगीत शिक्षक आजारी पडल्याने काही गीतांना चाल लावण्याची जबाबदारी शाळेत असताना डीडींवर सोपवण्यात आली. एकातून दुसरे अशी 10 गाणी विद्यार्थी दत्तात्रय डावजेकरनी बांधली. त्यानिमित्ताने अनेक वाद्यांचा परिचय झाला. त्यानंतर याहीपेक्षा अनमोल संधी अभिनेत्री शांता आपटेंच्या स्टेज शोजनी दिली आणि त्याचं सोनं केलं डीडींनी. पुढे क्ले व्हायलिन पहिल्यांदा त्यांनीच वाजवलं. डीडी हार्मोनियम, कीबोर्ड, जलतरंग, काष्ठतरंग, तबला, दिलरुबा वगैरे वाद्य वाजवण्यात तरबेज होते. इंडियन आणि वेस्टर्न नोटेशन्स ते सहज लिहित. पाठलाग या चित्रपटाचे या डोळ्यांची 2 पाखरे हे अप्रतिम गीत फक्त 5 म्युझिशियन्समध्ये रेकॉर्ड केलं आहे. ऐकूया आशाजींच्या गूढ मधाळ आवाजात हे गीत.
फिरतील तुमच्या भवती. पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती. पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. दर्शन तुमचे हाच असे हो या पक्षांचा चारा. सहवासाविन नकोच यांना अन्य कोठचा वारा. तुमचा परिसर यास न भांगण घरकुल तुमची छाती. पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. सावलीतही बसतील वेळी प्रीतीच्या दडुनी. एका अश्रू माझी तुमच्या जातील पण बुडुनी. नव्हे डोळे नव्हे पक्षी ही तर अक्षय नाती. पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती. पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. शोले चित्रपटात बसंती टांग्यातून पळते व गुंड तिचा पाठलाग करतात. या दृश्यात जो ताल वाजतो तो डीडींनी बनवलेल्या रिदम बॉक्सने वाजवलेला आहे. इलेक्ट्रॉनिक तानपुरा, स्वरमंजुषा, लेहरासाथी यात 60 तऱ्हेचे ताल आहेत. अशी अनेक वाद्य त्यांनी बनवली. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर नसतानाही ते इलेक्ट्रॉनिक्स एक्सपर्ट होते. दत्ता डावजेकर डीडी उत्तम चित्रकार होते. हुबेहूब स्केच काढायचे. डीडींनी असंख्य कविता, लेख, भयकथा लिहिल्या होत्या. गदिमा एकदा म्हणाले होते की मी लिहिलेल्या गाण्यात शब्द बदलण्याचा अधिकार मी फक्त एका संगीतकाराला देऊ शकतो, तो म्हणजे डीडी, कारण त्यांना काव्याची उत्तम जाण आहे. ऐकूया 5वं गाणं रसिकांचे बाबूजी, गीत रामायण गायक, संगीतकार, निर्माता श्री सुधीर फडके यांच्या आवाजात. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही. संथ वाहते कृष्णामाई. कुणी नदीला म्हणती माता,
कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज देवता, कुणी मानिती पूज देवता. पाषाणाची घडवून मूर्ती, घडवून मूर्ती पूजित कुणी राही. संत वाहते कृष्णामाई, संत वाहते कृष्णामाई. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी कुणी न वळवुनी नेई राणी. आळशास ही व्हावी कैसी, व्हावी कैसी गंगा फलदायी. संत वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही. संत वाहते कृष्णामाई. डी दत्ता दावजेकर उत्तम ज्योतिषी होते. टॅप डान्स छान करायचे. ताल लय त्यांच्या शरीरात भिनली होती जणू. सिने जगतातल्या अनेक दिग्गजांकडे त्यांनी काम केले. असंख्य सुंदर गाण्यांचा ठेवा त्यांनी निर्माण केला. 60 पेक्षा जास्त चित्रपट, अनेक डॉक्युमेंटरीज, बालचित्रपट, नाटकं यांना संगीत दिग्दर्शन केले. रंगल्या रात्री अशा या चित्रपटात मुजऱ्याची 2 गाणी होती. ती अस्सल बाजाची व्हावी म्हणून डी आणि राजा ठाकूर रोज रेड लाईट एरियात जाऊन ऐकत. जेव्हा गाणी तयार झाली तेव्हा आशाताईंना सर्वोत्कृष्ट गायिकेचे व डीडींना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचे पारितोषिक मिळाले. थँक यू मिस्टर ग्लाड या नाटकाकरिता ते जर्मन भाषा शिकले. ऐकूया लावणीचा ठसका सुलोचना चव्हाणांच्या आवाजात. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. हा डौल झोक हा नटा रंगीचा ढंग, वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग. हर घडीला नखरा नवा, हर घडीला नखरा नवा, डोळा हो जावा झाकून फेकी नजरेची बरशी. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. डाळिंबी शालू पदर जर तारी, ही हिरवी हिरवी चोळी संग भरदारी. नक पाहून हाळून अशी, अहो नक पाहून हाळून अशी, पडाल तुम्ही फशी जणू मी नामीन झाडावरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची.
जाऊ नका हुळहुळून, घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून. हिरव्या रानात दिसते उठून, हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खुडून, अहो मी पावणी 12 घरचे. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. अहो नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, अहो मी आहे कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. डीडींचा जन्म 15 नोव्हेंबर 1917. दिवाळीतला पाडवा गुरुवार म्हणून नाव दत्तात्रय ठेवले. शॉर्ट फॉर्म डीडी कायम झाला. शिक्षणात हुशार, 1 नंबर विद्यार्थी. 5वीत असताना सोप बॉक्समध्ये रेडिओ असेंबल केला. 7वीमध्ये लंडनला मेकॅनोटेक फेस्ट पार्टिसिपेट केला. 50 पाऊंड बक्षीस मिळाले. स्वप्न होते इंजिनियर व्हायचे, शक्य नव्हते परिस्थितीमुळे. निराश होऊन पुण्याच्या लकडी पुलावर जीव द्यायला गेले. पाठून भगवे वस्त्रधारी संन्यासाने पकडले. बाळा, तुझे भवितव्य खूप उज्ज्वल आहे, जीव देऊ नकोस म्हणाले. आज त्यांचे संगीत कार्य अनेकांची प्रेरणा व जीवनानंद आहे. त्यांच्या अमर संगीत कलेला आदरांजली, त्यांच्या व्हर्सटाईल पर्सनॅलिटीला हॅट्स ऑफ. त्यांचं एक लोकप्रिय गीत सैनिक हो तुमच्यासाठी खूप सुप्रसिद्ध आहे. देशाच्या रक्षणाकरिता सदैव तत्पर सैनिकांबद्दल आदर आणि जिव्हाळा व्यक्त करणारे. ऐकूया सैनिक हो तुमच्यासाठी डीडींकरता सर्वात जास्ती गाणी गाणाऱ्या आशा भोसलेंच्या आवाजात. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. करतो वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो. राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोते भरतो. परी आठव येता तुमचा, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी.
ऐकताच का अश्रूंची, ऐकताच का अश्रूंची, डोळ्यात हातसे दाती, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. अंधार दाटतो रात्री, माऊली नीज फिरवीते, कर पुढे थकल्या गात्री. स्वप्नात येऊनी चिंता, स्वप्नात येऊनी चिंता, काळजा दुखविते तेथी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. सैनिक हो तुमच्यासाठी, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. मनातली गाणीच्या 40व्या कार्यक्रमात आपण दिग्गज संगीतकार दत्ता डावजेकर DD यांना आदरांजली वाहिली. असे आपल्याला आवडणारे कार्यक्रम सुरू राहण्यासाठी फ्री सबस्क्राईब म्हणजे निशुल्क सदस्य होणे, व्ह्यू म्हणजे कार्यक्रम बघणे, लाईक म्हणजे थम्सअपला टच करणे आणि शेअर म्हणजे आपल्यासारख्या रसिकांना मनातली गाणी बद्दल सांगून लिंक पाठवणे, या सोप्या गोष्टी कराव्या लागतील. हो, कॉमेंट म्हणजे कसा वाटला मनातली गाणी, काही सूचना जरूर पाठवा. आपल्या प्रतिसाद टॉनिकचे काम करतो. मस्त रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.